सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील मुख्य बस स्थानक रोड परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत धुळे महानगरपालिका प्रशासनाने आज धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे। या वर्दळीच्या मार्गावर अनेक दुकानदारांनी दुकानाच्या बाहेर थेट रस्त्यापर्यंत मोठे ओटे बांधून अतिक्रमण केले होते। परिणामी रस्ता रुंद होऊन एसटी बसेससह इतर वाहनधारकांना ये-जा करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता। वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाल्याने प्रवाशांची आणि नागरिकांची सातत्याने मोठी गैरसोय होत आहे। या वाढत्या तक्रारींची प्रशासकीय पातळीवर दखल घेत महानगरपालिकेने थेट जेसीबीच्या साहाय्याने मुख्य रस्त्यावरील हे अनधिकृत ओटे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे। प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे रस्त्यांवरील मोठे अडथळे दूर झाले आहेत। या मोहिमेमुळे बस स्थानक परिसरातील रस्ता आता प्रशस्त झाला असून अनेक दिवसांपासून भेडसावणारी वाहतूक कोंडी फुटण्यास मोठी मदत मिळणार आहे। शहरातील रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित आणि कायमस्वरूपी अतिक्रमण मुक्त ठेवण्याच्या महापालिकेच्या या ठोस भूमिकेचे प्रशासनाकडून समाधान व्यक्त केले जात आहे। धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध सार्वजनिक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेली दिसून येत आहेत। काल बस स्थानक परिसराची पाहणी केली असता या परिसरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण केलेली आढळून आली होती आणि महानगरपालिकेने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जी गटार व्यवस्था केलेली आहे तर त्यावर सुद्धा अतिक्रमण करून ती बंद झालेली होती। यामुळे आज विशेष मोहीम राबवून या परिसरातले अतिक्रमण हटवण्यात आलेले आहेत। यासोबत बस स्थानक परिसराचं सुशोभीकरण सुद्धा आम्ही महानगरपालिकेच्या वतीने हाती घेतलेलं आहे। महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक चौकामध्ये आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेली दिसून येतात। महानगरपालिका आता येणाऱ्या सोमवारपासून संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशी मोहीम हाती घेणार आहे। त्यामुळे ज्या नागरिकांनी महानगरपालिकेच्या सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण केलेली आहेत किंवा सार्वजनिक भुयारी गटर असेल किंवा ओपन गटर असेल त्यावर अतिक्रमण केलेली असतील तर त्यांनी ती काढून घ्यावीत आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये बंद टपऱ्यांचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येतं। तर मी या सर्व टपरीधारकांना आवाहन करेल की ही मोहीम चालू होण्यापूर्वी आपल्या टपऱ्या आपल्या खाजगी जागेमध्ये हलवाव्यात, नाहीतर महानगरपालिकेमार्फत त्या जप्त करण्यात येतील। त्यासोबत पुढच्या आठवड्यापासून आम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्याच्या दुतर्फा ज्या केबल्स टाकलेल्या आहेत खाजगी कंपन्यांनी तर त्याविरुद्ध सुद्धा मोहीम हाती घेत आहोत। या केबलमुळे शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे, त्याचप्रमाणे धोकासुद्धा निर्माण झालेला आहे। या केबल्स खाली आल्यामुळे एखाद्या प्रवास करणाऱ्याला जीवित किंवा वित्तहानीचा धोका संभवू शकतो। तर ह्या केबल्ससुद्धा या सर्व कंपन्यांनी हटवाव्यात असं मी महानगरपालिकेच्या वतीने त्यांना आवाहन करतो। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।